गेल्या 2-3 दिवसापूर्वी एक स्वयंघोषित ओबीसी नेता याने एका यूट्यूब चॅनलवर अत्यंत संतापजनक म्हणजे मलाच नाही तुम्हाला देखील संताप होईल असं गंभीर वक्तव्य केलं। याने यूट्यूब चॅनलला सांगताना सांगितलं की मराठा समाजाच्या मुलींबाबत अक्षरशः घाणेरडे वक्तव्य करून संपूर्ण महाराष्ट्रात उद्रेक होईल अशा स्वरूपाचं वक्तव्य केलं आहे। यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात याच्या बाबतीत गुन्हे दाखल होत आहे। याच माध्यमातून आम्ही आज चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला या नालायक नीच प्रवृत्तीच्या माणसाविरुद्ध गुन्हा दाखल व्हावा म्हणून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला निवेदनाचं पत्र दिलेलं आहे। या पत्राच्या माध्यमातून पोलीस निरीक्षक यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही एसपी साहेबांशी चर्चा करून तुमचा गुन्हा दाखल केला जाईल अशी आम्हाला समज दिली। ही जर मागणी आमची गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही लवकरात लवकर आंदोलनाची दिशा ठरवू आणि आंदोलन झाल्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला या सर्वस्वी जबाबदार पोलीस प्रशासन राहील याची त्यांनी नोंद घ्यावी। तेव्हा शिवाजी महाराज तयार झाले। शिवाजी महाराज आले म्हणून सनी आपण आपला महाराष्ट्र आज एवढा मुघलांच्या हातातून सुटून त्याला स्वराज्य मिळालं, तरी पण आपल्या महाराष्ट्रामध्ये असे विकृत लोक तयार होत आहेत आणि आपल्या समाजाला प्रत्येक समाजाची स्त्री एक स्त्रीच आहे, पण तरी पण त्यांना समजत नाही। मराठा स्त्रियांबद्दल ते असे बोलतात। मराठा जर शिवाजी महाराज नसते तर आज तुम्ही इथं राहिलेले नसते, पण तरी पण ह्या विकृत लोकांना आपण त्यांना धडा शिकवला पाहिजे। आणि त्यांनी जर एक जिजाऊच्या तो वाघ मारेन, आम्ही जिजाऊच्या लेकी जर आम्ही त्यांच्यावर तुटून पडलो तर त्या वाघ मारेला तेव्हा चक्काचूर करून टाकू 2 मिनिटात, पण काही कायदा आपल्याला आडवा येतो, त्याला काही कायद्याची भीती वाटली नाही म्हणून त्यांनी मुलींवर स्त्रियांवर असे घाणेरडे शब्दातून वक्तव्य केलेले आहे। हे आम्हाला पटलेलं नाही आणि कायद्याने आपल्या साहेबांनी लवकरच त्यांना दंडात्मक कारवाई करायची त्याच्यावर असं आम्ही 2 शब्द। नवनाथ वाघमारे हा एक विकृत प्रवृत्तीचा माणूस आहे। याने आमच्या मराठा समाजाच्या बहिणींवर आमच्या मुलींवर जे काही वक्तव्य केले त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही आज पोलीस स्टेशनला आलो होतो। समाजामध्ये आता अशा प्रवृत्त्या तयार होत आहेत आणि ते फक्त आपले काही जे स्वयंघोषित पुढारी आहेत ते स्वयंघोषित पुढारी आपलं काहीतरी वर्चस्व आहे बा, आपण काहीतरी पिक्चरला आले पाहिजे, आपण टीव्हीला दिसलं पाहिजे याच्यासाठी हे स्वयंघोषित काहीतरी उलटं सुलटं बोलतात। परंतु आता प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे की असे जे आहेत स्वयंघोषित यांना तिथंच ठेसलं पाहिजे। यांच्यावर आम्ही आता गुन्हा दाखल करायला सांगितला, त्यानिमित्ताने गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे, जेणेकरून याच्या पुढं कुठली अशी प्रवृत्ती होणार नाही। याच्या सगळ्यात मोठी या वाघमारेची जी नवनाथची ते जरांगे साहेबांनी जे मराठा समाजाचं आंदोलन पेटवलेलं आहे ते आंदोलन त्याच्या डोळ्यात खुपतंय आणि याच्या आंदोलनाला कोणी प्रतिसाद देत नाही। त्याच्यामुळे त्याचं पोट उठलेलं आहे आणि तो असं नैराश्यपोटी बोलतोय। परंतु नैराश्यपोटी बोलणं म्हणजे तुम्ही काय करतायत की या महाराष्ट्राला पेटवतायत। उद्या जर असं समाजात तेढ निर्माण झाली तर तुमचा महाराष्ट्र पेटायला वेळ लागणार नाही। आज आम्ही निवेदन दिलेलं आहे, साहेबांनी सांगितले एसपी साहेबांची चर्चा करतो। जर एसपी साहेब इथं जर गुन्हा दाखल नाही झाला तर आमचा सकल मराठा समाज जळगावला पहिले कलेक्टर कचेरीत मोर्चा नेईल आणि नंतर एसपी साहेबांना निवेदन देईल। आम्ही ते सुद्धा ताकद ठेवलेली आहे आणि आता सकल मराठा समाजानेच आता ठरवून घेतलंय की याच्या पुढे या ज्या काही प्रवृत्त्या तयार होतील यांना आता आम्ही इथंच ठेसू की जेणेकरून महाराष्ट्रात शांतता नांदेल। एवढं बोलतो मी।